साधू 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 साधू. मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात होत आहे. आजचा विषय आहे तत्कालीन संप्रदाय. आजचा विषय आहे तत्कालीन संप्रदाय. महाराज संसारात पुष्कळ संप्रदाय आहेत. महाराज संसारात पुष्कळ संप्रदाय आहेत. जसे मल्ल, पर्वत, धम्मगिरी, नाटक, नृत्य, लक्षक, पिशाच, मणिभद्र, चंद्र, सूर्य, श्रीदेवता, कलिदेवता, शैव, वासुदेव, धनिका, असिपार्श आणि भद्रीपुत्र या सर्वांमध्ये काही ना काही रहस्य असतेच. म्हणते म्हणतात महाराज या संसारामध्ये पुष्कळचे संप्रदाय आहेत. पुष्कळचे संप्रदाय आहेत. जसे मल्ल, पर्वत, धम्मगिरी, नाटक, नृत्य, लक्षक, पिशाच, मणिभद्र, चंद्र, सूर्य, श्रीदेवता, कलिदेवता, शैव, वासुदेव, धनिका, असिपार्श आणि भद्रीपूर्व या सर्वांमध्ये काही ना काही रहस्य असतातच. संप्रदाय समजते ना, वारकरी संप्रदाय, तमाशाचा संप्रदाय, नाटक संप्रदाय, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे या सर्वांमध्ये काही ना काही रहस्य असतेच. काही ना काही रहस्य आहेच. आणि ते आपसामध्ये गुप्त ठेवतात. म्हणजे प्रत्येक समुदायामध्ये काही ना काही रहस्य असते, पण ते सर्व रहस्य सांगता येत नाही, दाखवता येत नाही. सर्व रहस्य सांगता येत नाही. रहस्य म्हणजे ना त्यातले विचार, सर्व विचार सांगता येत नाही, दाखवता येत नाही. सर्व विचार सांगता येत नाही आणि दाखवता येत नाही. दुसऱ्यांचा मूळ कडून दुसऱ्यांना मुळीच कळू देत नाहीत. त्यांच्यामधले रहस्य असतात ना, ते दुसऱ्यांना मुळीच काही कळू देत नाहीत. महाराज याचप्रमाणे प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपल्या अंतर्गत समीट ठेवला पाहिजे. जसं हे समुदाय आहेत, अनेक प्रकारचे समुदाय आहेत. ते सर्व समुदाय सर्वच काही गोष्टी सर्वांना ओपन करत नाहीत. सर्वच गोष्टी सर्वांना ओपन करत नाही, ते त्यांच्याजवळ ठेवतात. तसाच भिक्षूंनी सुद्धा आपल्याजवळ काही ठेवायला पाहिजे. सर्वच काही सांगायला नाही पाहिजे. त्याला नाव दिलेलं आहे प्रतिमोक्षाचा उपदेश. जो प्रतिमोक्षाचा उपदेश आहे ते भिक्षूंनी सर्वांना सांगायला नाही पाहिजे. काही ना काही आपल्याजवळ ठेवायला पाहिजे. इतरांच्या समोर नाही, हीच पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धापासून चालत आलेली पद्धत आहे. आपण म्हणतो ना आपल्यामध्ये मन आहे, तर मन आहे अशी मन आहे आपल्यामध्ये की गुरु हे सर्वच काही विद्या देत नसतात. गुरु हे सर्वच काही विद्या देत नसतात, त्यांच्याजवळ काहीतरी ठेवतात. अशा प्रकारे तर हे मोक्षासाठी आहे, आपल्या स्वतःसाठी आहे. पण एक मन आहे दाखवली म्हणून. धर्माचा गौरव राखण्यासाठी भिक्षूने आपसातच गुप्ती रीतीने प्रतिमोक्षाचा उपदेश करावायलाच पाहिजे. ते का? जे आपल्याला धर्माचा गौरव करण्यासाठी, धम्माचा गौरव करण्यासाठी भिक्षूंनी आपसातच गुप्ती रीतीने प्रतिमोक्षाचा उपदेश कराव्याच पाहिजे. ते का? म्हणजे आपसा भिक्षू संघातच. जसं उदाहरण भिक्षू संघ आहे, उपासक संघ आहे, उपासिका संघ आहे. अशा प्रकारे भिक्षूला सांगितलेलं आहे की आपल्या धर्माचा गौरव होण्यासाठी काही गोष्टी तुम्ही तुमच्याजवळ मोक्षपदाच्या ठेवल्या पाहिजे. ते का? महाराज हा धर्म अत्यंत गौरवनीय आहे. कबीर म्हणतात महाराज हे असं का करतात? तर त्यावर महाराज म्हणतात की महाराज हा धर्म अत्यंत गौरवनीय आहे, श्रेष्ठ असा आहे. अत्यंत गौरवनीय आहे म्हणजे पूजा करणारा आहे, गौरव करणारा आहे आणि सर्वात श्रेष्ठ सुद्धा आहे. श्रेष्ठ आहे
याला तोडही नाही जोडही नाही. यामुळेच अन्य धर्माचा सिद्धांत मनुष्य इतरांना कितीही समजावून सांगत असला तरी या धर्माचा मागचा व पुढचा संदर्भ त्यास अवगत नसल्यामुळे तो धर्मज्ञानाचे आकलन करू शकत नाही. आता हा मुद्दा आपल्या विहाराला आहे. भिक्खूचं कोणी दुश्मन नाही, भिक्खूचं कोणी दुश्मन नाही, भिक्खू तुमच्या जीवावर आहे. पण प्रश्न काय पडते की जो भिक्खू सत्य बोलते त्यामुळे तुम्हाला राग आणि त्यामुळे तुम्ही येत नाही, असं धरून टाकले. बघितलं ना? लक्षात ठेवा, डबल प्रश्न लक्षात ठेवा. आपल्याला घाई नाही, आपल्याला अजून 2 महिने आहेत. आपण इथं कशासाठी आलो? आपण इथे कशासाठी आलो? फक्त ऐकण्यासाठी नाही. आपण इथे कशासाठी आलो? आपला 1.5-2 घंट्याचा टाइम, जीवनातला हा टाइम महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. तर इथून आपण काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही समजलं तर हात वर करायचं आणि इथून खाली हात जायचं नाही. आपल्या जीवनाचा अनमोल वेळ फुकट जाऊ द्यायचा इथंच नाही तर सर्व ठिकाणी. आपल्या इथली परिस्थिती आपण बघूया आणि बऱ्याच ठिकाणची परिस्थिती अशी आहे. मग अजून तुम्हाला समजावून सांगतो. स्थवीर म्हणतात, परिस्थिती बघा आपल्या समाज आपली भिक्खू संघाची आणि भिक्खुनी संघाची, उपासक संघाची. स्थवीर म्हणतात, महाराज हा धर्म अत्यंत गौरवनीय आणि श्रेष्ठ आहे. खूप गौरवनीय आहे आणि श्रेष्ठ आहे, खूप श्रेष्ठ आहे, गौरवनीय आहे. यामुळेच अन्य धर्माचा विधान मनुष्य इतरांना किती समजावून सांगितला असता तरी या धर्माचा मागचा व पुढचा संदर्भ त्यास अवगत नसल्यामुळे तो धर्मज्ञानाचे आकलन करू शकत नाही. तो धम्म समजून घेत नाही तर तो आकलन काय करू शकेल? हा धम्म समजला पाहिजे. आता हा धम्म कसा आहे? हा भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे की हा धम्म अशा प्रकारे आहे की तुम्ही काही लोक म्हणतात की भिक्खू आमच्या अपमानकारी बोलले आम्हाला, आम्ही नशा घेतो तो आम्हाला बघितलं म्हणून भिक्खू आम्हाला बघून बोलला, भिक्खू आम्हाला बघून बोलले की आम्ही चोर आहे. चोरायला लागेल ना, चोरायला लागेल की नाही प्रवचन दिलं तर? जो दारू पेते, आता मला माहित आहे का कुठल्या दारू पेले की नाही पेले मला माहित आहे, माझं सांगणं काम आहे ना की दारू पिऊ नका. राग कोणाला येईल? चांगल्या माणसाला की दारूवाल्याला येईल? मग तो दारूवाला माणूस बाहेर गेल्यानंतर म्हणते की म्हणून आम्ही विहारात येत नाही. पण ते जे अपमानित बोलतात, आता याला अपमानित बोलणं झालं का? हे प्रवचन म्हणजे धम्मदेशना म्हणजे परिवर्तन, तुमच्या मनाचं परिवर्तन होण्यासाठी भंतेजी खूप कष्टानं तुमच्यापर्यंत हे मार्गदर्शन पोहोचवतात. यात काही शंका आहे काय? प्रश्न का पडला? हा प्रश्न का निर्माण होते याचं कारण काय? हा प्रश्न का निर्माण होते याचं कारण काय की जोपर्यंत तुमच्या मनात म्हणजे काय वाच्या मनात जोपर्यंत हा धम्म बसत नाही तोपर्यंत बुद्ध धम्म कोणालाच कळत नाही. बुद्ध धम्म खाण्याचं चीज आहे काय? साधा धम्म आहे काय? जगात महान प्रसिद्ध धम्म आहे, याला तोड नाही जोड नाही. भगवान बुद्धाचा धम्म त्रिपिटक, भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचं त्रिपिटक म्हणजे आपला ग्रंथ, या जगात जेवढे काही धर्म असतील त्याच्या सर्वात श्रेष्ठ आहे आणि सर्वात मोठा सुद्धा आहे. त्याला म्हणतात त्रिपिटक. काय आपल्या धम्माचं नाव आहे? आपल्या ग्रंथाचं नाव त्रिपिटक. त्या त्रिपिटकाचे पहिले 10 पेटारे आहेत. विषय तो नाही पण तरी सांगण्याचे येते. त्रिपिटकाचे 3 पेटारे आहेत. त्या 3 पेटाराचे 10 पेटारे झाले आणि त्यामध्ये काय भरलेलं आहे? 3 लक्ष गाथा. किती लक्ष गाथा? 84,000 स्कंद. 3 लक्ष गाथा आणि 84,000 स्कंद यामध्ये भरलेले आहे. या जगात जे का पृथ्वी तलावर जेवढे काही ग्रंथ असतील अनेक धर्माचे, त्या सर्वात मोठा ग्रंथ जो असेल तो त्रिपिटक. हे कोणी सिद्ध करून दाखवलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी राजगृहामध्ये 25,000च्या वर पुस्तक आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीय धर्माचा अभ्यास पूर्ण केला आहे. म्हणून त्यांनी ठाम सांगितलं आहे 3 लक्ष गाथा. 3 लक्ष गाथा म्हणजे काय की जे भिक्खू संघाच्या मुखातून निघालेला शब्द त्याला गाथा म्हटल्या गेलेला आहे. नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. हे सुत्त नाही,
याला काय म्हणतात गाथा. हे कोण बोललेला आहे भिक्खू. हा मी बुद्धाला शरण जातो, मी बुद्धा धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो मानतो, हे भिक्खू संघ बोलू ना. त्यामुळे तुम्ही बोलून राहिले. आता हे झालं गाथा. गाथा म्हणजे भिक्खू संघाने. हे गाथा किती आहे त्रिपिटकामध्ये 3 लक्ष म्हणजे 3 लाख गाथा आहे. किती लाख गाथा आहे. आता आपण सुप्त पाहूया म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहित पडेल. पंचशिलातच 2 गोष्टी घडलेल्या आहेत. किती गोष्टी आहेत पंचशिलामध्ये 2. एक गाथा आणि एक सुप्त. नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस्स 3 वेळा हे गाथा आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, तर ते हे गाथा आहे. आता याच्यामध्ये हे गाथा झाली. आता याच्यामध्ये येते सुप्त. सुप्त कोणतं आहे. पानाती पाता वेरमणी सिक्काबद्धं समाधी आहे. हे सुप्त आहे. अदिन्ना दाना वेरमणी सिक्काबद्धं समाधी आम्ही, कामेषु मिथ्याचारा वेरमणी सिक्काबद्धं समाधी आम्ही, मुसावादा वेरमणी सिक्काबद्धं समाधी आम्ही, सुरा मेरे म्हणजे पमाद ठाणा वेरमणी सिक्काबद्धं समाधी आम्ही. हे आहे सुप्त. सुप्त म्हणजे भगवान गौतम बुद्धाच्या मुखातून निघालेला शब्द, त्याला सुप्त म्हटलं गेलेलं आहे. असे सुप्त 84,000 आहेत. किती हजार आहेत. 84,000. साधा ग्रंथ आहे काय. पण हा बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी, हा बुद्ध धम्म समजून घेण्यासाठी आणि आपलं मंगल करण्यासाठी बंतेजी नेहमीच बोलतात की जशा तुम्ही बाहेर चपला ठेवता तसं तुम्ही विहारात यायला पाहिजे. चपला ठेवल्या की नाही पायातल्या, ते डोक्यातली तिथंच काढून ठेवायचं आहे. डोक्यातली तिथंच काढून ठेवायचं आहे आणि मनातलंही तिथंच काढून ठेवायचं आहे. हा मनातली तिथंच काढून ठेवायचं आहे, डोक्यातले काढून ठेवायचं आहे, मनातले काढून ठेवायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्ही डोक्यात काढलं नाही तरी आम्ही सांगतो टोपी काढा, कमसे कम त्यानं तरी भरून पोट द्या. कधी कधी टोप्या घालतात तर तुम्ही पण म्हणता, तुम्ही घालता ना असं. तुम्हाला काय उपासिकाला काय म्हणतात बंदी आम्ही लोक, बेटा उपासिका डोक्यावरलं का म्हणजे कमसे कम त्याच्यावर झाकण ठेवू नका, त्यात भरू द्या. बरोबर ना. तर ह्या धम्माची आपल्यामध्ये धम्माची अधोगती का होत आहे. धम्माची अधोगती का होत आहे की इथं आपण चांगल्या मनानं येत नाही, खरोखर घेण्यासाठी येत नाही. इथं खरोखर घेण्यासाठी येत नाही. यातले नेमकेच माणसं आहेत घेण्यात येणार नेमकेच माणसं असतात. नाही तर मग घरात गमत नाही ते 1-1.5 घंटा इथं द्यावा, घरात गमत नाही म्हणजे 1-1.5 घंटा इथं द्यावा. म्हणून तो धम्म समजत नाही आणि त्यांनाच राग येते. तो धम्म समजून घेत नाही त्यांना राग येते. कोणाला म्हटलं काय तर ते म्हणतात आम्हाला पाहून म्हटलं. आता मी त्यांच्या घरी गेलो, बरेच ठिकाणी झालं असं. मी काय त्यांच्या घरी गेलो, हा घरी बोललो असं, घरी गेलो पाहिलं म्हणून बोललो काय. बघा बुद्धा भगवान भिक्खू संघ हा कोणाची निंदा करत नाही. भिक्खू संघ निंदा कोणाची करत सांगा ना. हा तुम्ही खाऊ घालता, तुमची निंदा करावं आम्ही. हा तुमची निंदा करावं का. निंदा केलं असतं ते टिकलो असतं का 8 वर्ष इथं. तुम्ही सांगा बरं. किती वर्ष झाले बंदीना. आता 8 वर्ष झाले ना. तर तुमच्या निंदा केल्यासाठी टिकलो असतो का. पण काय की काही ना काय यात फरक बघा काय पडते. यात फरक बघा काय पडते. लक्षात ठेवा फरक काय करते की बंतीजी नेहमी सांगतात इथं येण्यासाठी कर्म चांगले पाहिजे. लक्षात ठेवा इथं येण्यासाठी सुद्धा कर्म चांगले पाहिजे. आता ते कर्मच चांगले नाही ती इथे सांग काय. आणि इकडून तिकडून आले तर ते कर्म मार सताव देत नाही, मार बसू देत नाही. चांगले मुंग्या होतील, हे होतील, ते होतील, फुगा म्हणजे काही कधी झालं म्हणजे चित्तच बरोबर नाही ना. तर धम्म कसा समजेल तुम्हाला आणि मंगल कसं होईल. मंगल कसं होईल. इथे का भोजन आहे का. पोट भरून खान मग पोट भरील तुमचं. पोट भरलं भोजन आहे का इथं. बुंदी द्या पुरी द्या पोट भरलं झालं टक्कर जरी निघाल बाहेर नाही. हे भोजन नाही. त्या भोजनापेक्षा मोठं भोजन आहे. त्या भोजनासाठी तुम्हाला काय करायला लागते. इथं आल्यानंतर आपलं जे काय आहे ते राग द्वेष मोह पण नाही. एखाद्या घरचा फोन आला तर घर खऱ्या अर्थानं इथं फोन न बांधलं पाहिजे. घरचा फोनाला निघून गेला ते मार आहेत तुमचे. लक्षात ठेवा ते मार आहेत तुमचे. तुम्हाला ते चांगलं ऐकू देत नाही, चांगलं होऊ देत नाही. म्हणून आम्ही सांगतो इथं मोबाईलही बदलला पाहिजे. इथं लहान मुलगा पण आला नाही पाहिजे. जो अल्ला अल्ला तरी बघितला आईने आणलं तर. कारण त्याच्यामुळे आपल्याला तकलीफ होते ना. हा इथं निर्मतानं फक्त बंदेही सांगतात ऐकत राहायचं आणि आपण ऐकत राहायचं. घरी जाऊन तसं करायचं आणि दुसऱ्या दिवशी सांगायचं की बंदेजी तुम्ही असं असं बोलले म्हणून आम्ही असं केलं तर मला फायदा झाला की तोटा झाला. आम्ही तर तयार सांगायला. आम्ही सांगतो हे माचीस घेऊन जा, हे माचीस घेऊन जा. तुमच्या घरात पूर्ण अंधार पडेल. अंधार माहिती आहे ना. दाखवू का माहित पडते ना. आपल्याला त्याचं का पटकन अंधार आहे समजते की नाही.
समजले की नाही? अंधार. तर इथं काय भेटते? तुमच्या घरात अंधार आहे, प्रत्येकाच्याच घरात अंधार आहे. अंधार माहित आहे ना? प्रत्येकाच्या घरात अंधार आहे. मग इथून आम्ही काय देतो? इथून आम्ही काय देतो? या धम्माची माचीची काडी डबी तुमच्या जवळ देतो. जा घरी जा, एक काडी उभा लावा मेणबत्ती, सारा प्रकाशच प्रकाश. पण तुम्ही माचीची काडी इथं घेऊन जाता, पण त्या नळापर्यंत जाता तिथे फेकून देता. असं होऊन राहिलं की नाही? यस की नो? खरं आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? तर तुम्ही जे सांगितलेलं आहे, जे माचीची काडी तुम्हाला दिलेली आहे, ते माचीची काडी नेऊन घरी तुम्ही लावावर मेणबत्ती, सारा घरात प्रकाश पडते की नाही? पण तुमचं काय? इथं आले रे म्हणतात ना, 6 डिसेंबर 156 साली बौद्ध जयंती भीमाची, जय भीती बाबाची, बो जय भीम, भीमा गोरेगाव चलते रहो. बरोबर आहे की नाही? 14 तडे 20 मार्च 14 तडे चलते रहो. गाड्या करान घोड्या करान करते करताना खा फुटाने फुगट हल्ला लागला. तर हे बौद्ध नाही. बौद्ध हा बुद्धिवान असला पाहिजे. बौद्धाचा अर्थ काय? बौद्धाचा अर्थ काय माहिती आहे ना? समज ना? बौद्ध व्यक्ती हा बुद्धिवान असला पाहिजे, की समोर त्याला बघितलं तर त्यानं असं खाली मान घातली पाहिजे, त्याला होईल बौद्ध. आणि त्याला उपासिका, तो उपासक. कपडे घातले म्हणून उपासक झाले का? टोप्या घातल्या म्हणून उपासक झाले का? टोप्या समजतात ना? अशा रंगाच्या टोप्या घातल्या म्हणून उपासक झाले का? टोप्या घातल्या, सफेद कपडे घातले, नमो तसं येत नाही, तो उपासक कसा होईल? देखावा नाही चालायचा. या धम्माना देखावा अजिबात चालत नाही. देखावा चालत नाही. म्हणून काय की इथं भंतीजी कोणाचे दुश्मन नाही. एक लक्षात ठेवा. तुम्ही भिक्खूला खाऊ घालता, तुमच्या पद्धत दुश्मनी करतील. तुमच्या काय घराजवळ घर आहे? तुमच्या घराजवळ घर आहे काय? आहे का तुमच्या घराजवळ घर? पा आणि केवढं आहे? उकडे फिरा, तिथं आली इकडे हात तिकडे हात. समजले की नाही? समजले की नाही? आहे काय? मग कशाला काय करतील? घराजवळ घरही नाही, काहीच नाही. आणि तुम्ही पोचता म्हणून तुमचं भलं झालं पाहिजे, तुमचं मंगल झालं पाहिजे म्हणून बंदी सांगत राहतात. पण काय की नेहमी सांगतो आम्ही की इथं आल्यानंतर राग आला. इथं आल्यानंतर राग आला पाहिजे. कोणता राग आला पाहिजे? फक्त या शब्द जे मी सांगतोय या शब्दाचा राग आला पाहिजे, बंदीचा राग नाही. आता काय इथं आल्यानंतर बंदीचे असं बोलले म्हणून आम्ही येत नाही. पण नको तुझं कामचं बंदच करून राहिलं. माझं तर जरा नुकसान नाही. आला डबा माहिती आला समजा गेले सांगे. समजले की नाही? म्हणून इथं आल्यानंतर राग सोडला पाहिजे बाजून, गर्व बाजूने सोडला पाहिजे, जसे चपला सोडला असा. आणि सही मतानं एक दिवस का होईना पक्के मताने मी सांगत असं बघा फरक किती. आता तुम्ही एक विचार करा, तुम्ही उद्या म्हणसान मला, उद्या तुम्ही हेच शब्द वापरसान. उद्या काय होणार माहिती आहे का? उद्या काय होणार माहिती आहे बघा. बंतेजी आम्ही बुद्ध गयाला जाणार. कशाला जाणार? ते झालं ना. म्हणजे काय प्रश्न पडला बरोबर सोबत आहे बोलतो बरं. प्रश्न काय पडला माहिती आहे काय? की आहे की आपण फक्त पर्यटन म्हणून गेलो, पर्यटन मधून आलो, खात गेलो, खातच आलो, झोपत आणि कल्ला करत हे पाय ते पाय, आणि जिथे गेलो तिथं मोबाईल फोटो काढत आलो आणि लोकांना सांगत आलो बघा आम्ही बुद्ध गायला गेलो. आता हा भाग आला काय? 14 एप्रिल माहिती आहे तुम्हाला, हे भाग आलं का? 6 डिसेंबर हे भाग आलं का? गावचे लोक लाईन लावतात आणि मुंबई आले मध्ये घुशाल पाहतात, नाही तर इकडे तिकडे फिरतात चालले. होईल का लाभ? लाभ होईल का? तर ठीक आहे, लाभ होईल का? अजून दुसरी गोष्ट बघा. तर काय लाभ होणार नाही. दुसरी गोष्ट काय की हा धम्म सांगितल्यानंतर याला आजमावायला पाहिजे, तर तुमचा लाभ. जर कितीही तुमचं पाठांतर झालं तर काही फायदा होणार नाही. आता एक इंचू चावला माहिती आहे ना? इंचू चावला. आता इंचू चावला म्हटल्यावर त्याला मेडिकल मधून दवा आणली, बाटली केमिकल, आणि त्याच्यावर त्या इंचू चावला, त्याच्यावर तो थेंबट टाकला नाही तर इंचूच्या आग होईल की नाही? इंचूच्या आग माहिती आहे कशी असते? माहित आहे की काय सांगा? माहित आहे ना? माहिती इंचूच्या आग तर किती आग असते? तर त्याच्यावर दवा म्हणजे जे काय लिक्विड दिलं त्याच्यावर तो थेंब टाकायला की ना. इंचू चावला तर काही हात फाटत नाही, तो डंक मारते. तर त्याच्यावर दवा टाकली तर इंचूच्या आग बरी होईल की नाही?
आणि त्याच्यावर दवा टाकली नाही तर म्हणून काय फायदा होईल काय? इथं येऊन काय फायदा होणार नाही. आता प्रश्न असा झाला, पर्यटनला गेले, बुद्धगयाला गेले, बरेचसे उपासक जाऊन आले, कपडे लत्ते भारी भारी, पैसा आहे ना, पैसा आहे, पैसा आहे आपल्या समाजावर पैसा आहे ना. पर्यटन बाबासाहेबांनी सांगितलं पर्यटन करा, त्या पर्यटनला जातात, तो भाग अलग आहे. दुसरी भाग अलग आहे की आता वर्षासामध्ये आता 3 महिन्याचा वर्षास आहे. आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा, आणि बरेच उपासिका आता 3 महिने उपासत असतील. महाराष्ट्र बरोबर आपलं महाराष्ट्र बघून राहिले, तुमच्या पुरतच नाही, भारतभर आपण आपलं प्रवचन चालू आहे युट्यूबच्या माध्यमातून. बंद दंबोरी बोलती, बरोबर आहे की नाही, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर प्रश्न काय पडते की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच उपासिका अष्टशिलामध्ये आहे. इथं आलं की अष्टशिला म्हणजे समजलं ना, की 8ही नियमाचं परिपूर्ण पालन करावं अशा उपासिका. त्याच्यानंतर काही उपासक आहेत, काय बाकी उपासक पंचशीलवाले उपासक आहात तुम्ही पंचशील आलाय की नाही. तर प्रश्न काय पडते की अनेक आमच्या हे झाल्यानंतर वर्षा झाल्यानंतर आम्हाला ऐकण्याला असं येते की मी की नाही 3 महिने घरीच नव्हती बाई, मी की नाही, समजलं माझ्या, मी की नाही 3 महिने घरीच नव्हती. मग दुसरी बाब कुठे होत्या? मग विहारात, 8 ते 9:30 पर्यंत विहारात. कशाला? ग्रंथ होता मिलिंद प्रश्न, पण ते दंबोरी वाचवले बाई, त्यातलं काही ते नंतर बघ. बरोबर आहे की नाही. तर काही ना काहीतरी यातलं झालं पाहिजे ना. आता त्यातले तुम्ही 3 महिने येतात, 3 महिन्याचे दिवस किती झाले? 90 दिवस. 90 दिवसात तुम्ही किती दिवस इथे येता माहिती आहे का? तुम्ही फक्त 4.5 दिवस इथे येता. 90 दिवस, ज्या 90 दिवस येते ना, आषाढ पौर्णिमा तो अश्विनी पौर्णिमा, गिनती केली ना तुमची तर 4.5 दिवस जातो. 12 बोंबला रे बाबा, 48 बाकी 2 4.5. 4.5 दिवसात एवढे मोठे जुने फळं झाले. एक मोठं वडाचं झाड आहे जुनं, केवढं झाड आहे ते जुनं, कवट्यात बसत नाही. कवटा माहिती आहे ना, कवट्यात बसत नाही, एवढं मोठं झाड आहे. तर त्या कवड्यात नाही म्हणजे कवटामध्ये आम्ही कवड्यात बसत नाही. ठीक आहे, माझी मी भाषा आहे कवडा, म्हणजे तुम्ही समजता भाषा थोडी. तर ते कवड्यात बसते का? आणि ते तोड्याला गेलं तर ते खरंच 8 दिवसात तुटते का? त्याच्या पहिले वर जावं लागते, एकदम खोळातून जोडा लागते का? त्याच्या पहिले वर जावं लागते, त्याच्या फांद्या छाटा लागतात, असं करावं लागते, तसं करायला, खाली करता मग बुडापासून तोडा लागते. तर 4 दिवसात तुटते का? मग आता 4 दिवसात तुम्ही एवढे वयमानाने एवढे ना 4-4.5 दिवसात तुम्ही पक्के सांगा बरं. 4.5 दिवसात पक्के सांगा तुम्ही सांगा. ग्रंथ चालू नंतर फोन करतो. ठीक आहे, तर ठीक आहे ना, समजणार भाषा. तर 4.5 दिवस समजले का कसे? आता दिवसाचे तुमचे 90 घंटे झाला. किती घंटे झाले? 90 दिवसाचे घंटे किती झाले? 90 झाले ना. 90 घंट्यातून दिवस मापा. 90 घंट्यातून दिवस किती होतात? 90 घंट्याचे 90 घंट्याचे दिवस किती होतात? एका दिवसाचा घंटा 12 घंट्याचा आहे ना. 12 12 24 90 पेक्षा जरा 7 झाले जास्त. 12 म्हणजे किती घंटे झाले आपले? 12 12 किती घंटे झाले? 8 घंटे झाले. किती घंटे झाले? 8 घंटे झाले ना. झाले की नाही? 8 घंटे. आता 8 घंट्यातून यायला गेले 3.5 घंटे. राहिले किती सांगा? किती राहिले? मग सांगा बरं. एवढ्या वर्षातून एवढ्या वर्षातून 12 महिन्यातून तुम्ही फक्त किती दिवस देता आपल्यासाठी, स्वतःसाठी? 12 महिन्यातून तुम्ही फक्त 4.5 दिवस देता. ते कोणी देते आणि कोणी नाही देत. यातले आज आले, यातले उद्या. दळणात काही चाळण कसे चाळण माहिती ना, दळणाची खडे काढतात. गहू पण खडे असे रोज छाना लागते. आपल्या इथं मध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी छाननी लागली. आज भरपूर, उद्या कमी, परवा बसायला जाणार नाही. तर सांगा, आजचा विषय गेला. आता कोणी आज उपाशिका आल्या नाही, ते उद्या येतील. जमीन काय गेली?
जमीन काय केली आपण याच्यात जाऊ दे, ग्रंथ जाऊ दे, आपण थोडं एखादी सिरियल धरू टीव्हीची पिक्चरची म्हणते कोणते येते काही नाही, उलट सासूकीच्याच मागे काय म्हणतो आता ते अर्ध्या मधात पाहिलं त्याचं अर्ध्या मधात तू पाहिलं त्याचं काही माहित पडेल काय बरोबर आहे की नाही? अर्ध्या मधात बघितलं तर माहित पडेल काय? मग कोणतीही गोष्ट करायची आहे तर कोणतीही गोष्ट करायची तर कशी आहे लक्षात ठेवा, कोणती गोष्ट करायची आहे तर कशी आहे, इथून पाय टाकला रे, इथून पाय टाकला रे की आपण दिल्लीला जायचं आहे ना, मग दिल्लीलाच पोहोचलो पाहिजे. मग रस्त्यात गाडी भेटो या ना भेटो, रिक्षा भेटो, आपण जातो ना, रिक्षा भेटला तरी चालेल, गाडी भेटली तरी चालेल, एसटी भेटली तरी चालेल, कशाने आपण पोहोचतो की दिल्लीला. मग अशा प्रकारे इथे याचं मन करावं की मला कुठल्याही प्रकारे असो, मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला खरोखर फक्त ना फक्त खरोखरच सुख पाहिजे, म्हणजे सुखासाठीच हा धम्म आहे, दुसरा काही नाही आहे. सुखासाठीच हा धम्म आहे, दुसरा कशासाठी धम्म नाही. हा काही दाखवण्यासाठी धम्म नाही, हा धम्म दाखवण्यासाठी नाही, हा सुखासाठी धम्म आहे. माझ्या घरातील सर्व विघ्नाच्या नाशासाठी, माझ्या घरातील सर्व रोग नाशासाठी, माझ्या घरातील सर्व दुःख नाशासाठी, माझ्या घरातील सर्व भय नाशासाठी, माझ्या घरातील सर्व संपत्तीच्या लाभासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हा धम्म आहे. जर आपण अजमावलं तर जमीन ना, अजमावलंच नाही तर हा धम्म काही काम येणार नाही. उदाहरण, आजारी पडलेला व्यक्ती आहे आणि त्याच्याजवळ दवा पडलेला आहे, गोळ्या पडलेला आहे, तो दवा गोळ्या घेत नाही, तो त्याचा आजार बरा होईल का? आपण गेलो त्याला बघायला, तो काय म्हणते, हा दवा गोळ्यात का बाबा, हा सर्व आहे म्हणते, काय टेन्शन नाही. अरे पण घेतलं तर तुझा आजार बरा होईल ना बेटा, घेतलं तर बरा होईल ना. ते दवा घेतला नाही तर बरं होईल का? आता यातलं कोण कोण दवा घेते सांगा बरं, हात वर करा. एक दिवस घेते, एक दिवस येत नाही. खोकला बसला की अजून येत नाही, आधी खोकला आला की अजून येते. बरोबर आहे की नाही? म्हणजे सांगायचा मतलब समजलं ना, रोज याचा आहे, रोज याचा आहे. इथं नेहमी सांगतो की जिथे भिक्खू आहे, जिथे भिक्खू आहे तिथे भेटते काय, तिथं जिथं भिक्खू संघ आहे, ज्या ठिकाणी ग्रंथ चालू, वाचन चालू आहे, अनेक प्रकारचे ग्रंथ आहे चालू, अनेक प्रकारचे वाचन चालू वर्षावासामध्ये, तिथं ज्या ज्या ठिकाणी जासाल त्या त्या ठिकाणी तुम्ही गेले पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही कोण्या गावात जासाल, काही कारणात जाऊ शकता, तर तिथं पण ग्रंथ चालू असला तर असं समजायचं नाही मी पाहुण्या म्हणून, पाहुण्यानंतर पहिले ग्रंथ, पाहुणे ते हे आहेतच पण पहिले साला बाई ग्रंथात. आता इथे तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही त्या पाहुण्याला घेऊन येत नाही, तर पाहुणे तुम्ही थांबा मी ग्रंथात जाऊन येतो, हे तुमचं योग्य नाही. तुम्ही सांगायचं पाहुणे बहुतच आहेत ना, पहिले चला ग्रंथ चालू आहे, तिथं ग्रंथ जाऊ, 2-3 घंट्याचा टाइम आहे, 1-1.5 घंट्याचा, ग्रंथ झाल्यानंतर साऱ्या गोष्टी बरोबर. म्हणजे मला भेटलं ते दुसऱ्याला भेटलं पाहिजे. आणि तू आपल्याच मध्ये आहे, तुम्ही थांबा मी येतो, ग्रंथ चालू आहे, बाई तू करून टाक सगळं, यांना जेवण ठेवणं. म्हणजे आपण काय आहे की आपण कुठंच बसत नाही. मला तर वाटतं कुठं बसावून समजत नाही, कुठेतरी बसले पाहिजे ना, कुठेतरी बसले पाहिजे. मग दोष का देता? दोष कधी बी कोणी का देते? दोष कर्मा, माझे कर्मच खराब होते, कर्म समजतात ना, माझं असंच झालं, माझे कर्मच खराब होते, मला असं झालं, माझे कर्मच खराब होते, मला असं झालं, माझे कर्मच खराब होते. पाडी समजलं ना, गाडी समजले की नाही? माझे नाही समजले, माझे कर्म खराब झाले, माझे असंच झालं, माझे कर्मच खराब. कर्म गिर्म काही खराब होत नाही, कर्म गिर्म काही खराब होत नाही, तुम्हीच खराब. कर्म खराब आहेत काय? कर्म खराबच नाहीत ना, तुम्ही खराब आहात. कर्म कधीच खराब नसतात, तुम्ही खराब. आता तुम्ही कसे खराब आहात? तुम्ही कसे खराब आहात की तुम्हाला जे आनंदाचा भाग आहे तेच माहित नाही काय, जे कायम स्वरूपी सुख आहे ते माहित नाही, फक्त क्षणिक सुख माहित. त्यामुळे आपण गोत्यात पडलेला आहोत. एवढा मोठा धम्म जगामध्ये 1 नंबर आहेत बरोबर ना, बाबासाहेबांचं नाव विज्ञानामध्ये. बाबासाहेब बुद्धिमत्तामध्ये जगामध्ये 1 नंबर आहेत की सांगा बरं, काही खोटं आहे काय? जर त्यांचं तुम्ही ऐकत नसाल तर तुमचे कर्म तुम्हाला काय तकलीफ देतील नाही तर काय? तर बाबासाहेब फक्त जय भीम म्हणण्यापुरते नाही ना, इथं मेणबत्ती अगर लावण्यापुरतं नाही, मेणबत्ती अगरबत्ती लावण्यापुरतं नाही, आणि किती टाइम डोकं आपडण्यापुरतं नाही. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि बुद्धांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला सुख पाहिजे तर तुम्ही आम्ही जो दिलेला आहे धडा त्याचं तुम्ही आचरण करा. पुस्तकात वाचा, भिक्खू संघ आहे तिथं जा. आज खेड्यापाड्यात 2-3 ठिकाणी लांब लोक येतात ऐकायला, इथं आपली जोडची येत नाही. मग म्हणतात आमचे कर्म खराब आहे. कर्म काय खराब नाही, कधी कर्म खराब नसतात.
तुमचे कर्म आहेत. मला नाही का कर्म? तुम्हालाच कर्म आहेत का? मला नाही कर्म? मलाही कर्म असतील ना. कोणाकोणाला कर्म आहे सांगा बरं. सर्वांना आहे की मलाच आहे? सर्वांना कर्म आहेत. मग कर्म असं का होते? कर्म असं वाईट का होतात आपले? तर कर्मावर दोष देऊ नका. कर्म आपल्या हाती आहे. कपाटाची चावी कोणाजवळ आहे? मग कर्म कोणाजवळ आहे? मग आता कर्म आपल्याजवळ आहे तर कर्मामध्ये दोन भाग आहेत. कर्मामध्ये दोन भाग आहेत. आता दोन भाग बघा कसे आहेत. तुम्ही जेवण खावण बनवून ठेवलं, हॉलमध्ये आणून ठेवलं, दुसऱ्या बाईच्या घरी गप्पा मारत बसले, तर कुत्र खाईन की ना खाईन? कुत्ता माहिती ना, खाईन की ना खाईन? मग यात कर्म खराब कोणाचे आहेत? त्या कुत्र्याचे आहेत का? कोणाचे कर्म आहेत? कशामुळे खाल्लं ते भाकर जेवण? डबा उघडा ठेवला, दरवाजा उघडा ठेवला म्हणून समजणार, भाषा समजून नाही ना. कर्म कसे आहे? तर कर्म कसे आहे? म्हणून आपल्या हाती आपले कर्म आहे. आपण जर जागृत राहिलो तर कर्म काय आहे? बुद्धाने सांगितलेलं आहे की तुमचं नुकसान करणारं कोणी पैदा झाला नाही बरं, आणि होणारही नाही. लक्षात ठेवा. जर तुम्हाला श्रद्धा पक्की आहे, जर तुम्ही बाबासाहेबांना बुद्धांना मानत असाल तर एक लक्षात ठेवा, आपलं नुकसान करणारा जगात पैदा झालेला नाही अजून, आणि होणार पण नाही. झालेला नाही आणि होणारही. आपलं भलं करणारा सुद्धा जगात पैदा नाही झाला. लक्षात ठेवा. जगात माझा तो भाऊ भलं करीन, माझा बहीण भलं करीन, माझं कोणी पैदा नाही झालं, होणारही नाही. तुमचं सुखाचे कारण तुम्हीच आहात आणि तुमच्या दुःखाचे कारण कोण आहे? सुखाचे कारण तुम्हीच आहात, दुःखाचे कारण तुम्हीच आहात. पण प्रश्न काय पडला, तुम्ही टाइमवर का पोहोचत नाही? तुम्ही कधी कधी हे गाडी पकडता, कधी कधी ते गाडी पकडता. राईट टाइमला कंपनी जात ना. बघा ना, काही लोक राईट टाइमला कंपनी जातात ना, जातात की नाही? त्याचं टाइम टू टाइम. आता तुम्ही मनात वाटलं त्या बाबतीत असाल येसान, तिथे काय तुमचे कर्म काय काय वाट करून टाकले. कर्म हे घडवा लागतात. काय करावं लागते? कर्म हे घडवावे लागतात. मग कर्म दोन आहे. जसं कर्म करसान, जसं झाड लावसान, जसं बीज लावसान, तेच बीज आल्याशिवाय राहणार नाही. आंबा लावला तर काय चिंच येईन काय त्याला? चिंच म्हटलं की जमलं ना. आंबा लावला तर चिंच येईल का त्याला? चिंच लावला येईल का आंबा? अशा प्रकारे आपण कर्म चांगले ठेवले पाहिजे. कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे. ज्या गोष्टीकडे आपण लक्ष देतो, एकच लक्ष द्यायचं आहे की माझं हित कशात आहे. हे पाहायला समजलं की माणूस जिंकला. पण हित कशात आहे हेच आपल्याला अजून समजत. हित कशात आहे हे आपल्याला समजत नाही. ते डोक्यातून निघालं. आपल्याला हित तर समजत नाही का? बघा दृष्टी आपली कशी आहे. प्रत्येकाची दृष्टी असते. प्रत्येकाला प्रत्येकाचे दृष्टिकोन अलग अलग असते. मला असं वाटतं की 2 किलो सोनं मिळावं. मला असं वाटतं की 2 किलो सोनं मिळावं. एखाद्याला असं वाटतं की फक्त पोटभर जेवणच मिळावं. एखाद्याला असं वाटतं मला घर मिळावं. एखाद्याला असं वाटतं की मला मुलगाच व्हावं. म्हणजे अनेक प्रकारे एकच त्याला म्हणतात लक्ष. त्याला काय म्हणतात? पण हे लक्ष वाईट लक्ष आहे. असं एक लक्ष असलं पाहिजे की माझं मंगल कशात आहे. ते मंगल कशात आहे? तर मंगल मध्ये फरक आहे बघा. आताच मंगल आहे, उद्याचंही मंगल आहे, परवाचंही मंगल आहे, आणि गेल्यानंतरही मंगल आहे. दिसलं ना फोटो? सांगा कोणी नातेवाईक आहे का? हात वर करा बरं. कोणाचे नातेवाईक आहे? नातेवाईक आहेत का? त्यांचे फोटो का लागले की त्यांनी तसं काम केलं. स्वतःचंही मंगल केलं आणि समाजाकडे त्यांनी समाजाचंही मंगल केलं. सर्वांना मंगल माहिती दिली आणि सर्वांचं भलं केलं. जसं आपण ऐकतो तर आपल्या हाती आहे. समजले की नाही? म्हणून या 90 दिवसावर डोस देऊ नका. किती दिवस येतात तुम्ही? फक्त 4.5 दिवस. तेही बरोबर येत नाही. बरोबर कशी येत नाही? काया वाचा या दोन गोष्टी, काया आणि वाचा, थोड्या दोन गोष्टी बरे होतात. काया आणि वाचाने या दोन गोष्टी बऱ्या होतात. बरे मला दिसते. काया म्हणजे हात, आपले कपडे ढमढम, कोणी सफेद, कोणी काय बसून क्या बात आहे. बरोबर आहे की नाही? पण मनानं एखादा माणूस बिडी पिते ना, डॉक्टरला विचारा त्याला त्याचं बिडी पिते, त्याला डॉक्टरला विचारा की तुम्ही त्याचं ऑपरेशन करत आहात, आम्हाला फक्त फकून दाखवा. जिरा काळं शा. मनानं कसं असलं पाहिजे? इथं स्वच्छ मनाचं. आणि इथून खजाना घेऊन गेला पाहिजे. इथं फक्त आधार नाही. इथून जो खजाना घेऊन गेला पाहिजे.
जो खजाना घेऊन जाईल तो विजय ठरेल. जो खजाना घेऊन जाईल आणि तो मग अधोगतीला जाते. मग म्हणता माझ्या कर्मात कर्मगिर्म काय नाही. कर्मगिर्म काय नाही. आपलं आपल्या हातीच कर्म आहे. आपल्या हाती सर्व आहे आणि सर्व जग आपल्या हाती आहे. आपण जसे वावरू, आपण जसे वागू तसे आपला पाठीमागाला ब्रिगेड चालेल. आपण जसे वागू तसे आपला पाठीमागाला ब्रिगेड चालेल. आपले मित्र तसे होतील, आपले नातेवाईक तसे बनतील, आपले मुलं बाळ सर्व गोष्टी. आपण तसे वागलो नाही तर आपल्याला कोणाला दोष देऊ काय. मग आपले कर्म खराब नाही. तू बेटा रस्ता चुकलेला आहेस. तू क्षणिक सुखाकडे धावत आहे. अजूनही क्षणिक सुखाकडे धावत, अजून सुद्धा क्षणिक लोकांकडे धावत आहात तुम्ही. एवढा मोठा भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला. 22 प्रतिज्ञाचं आपण पालन करत नाही. 22 प्रतिज्ञाचं आपण अजून पालन करत नाही. आता आमचेच मुलं अध्यक्ष आहेत काही ठिकाणी, अनेक ठिकाणी भारतभर. आमच्या यातले तिकडे आहेत, आमच्या यातले तिकडे आहेत, आमचे तिकडे आहेत. काही काही ठिकाणी म्हणजे एक भाऊ इकडे गेले, भाऊ तिकडे आहे, एक भाऊ तिकडे आहे. तर कसं मंगल होईल. मंगलची जागाच नाही ना. मंगलचा तुमच्या शब्दच नाही ना. फक्त क्षणिक सुखाचा आहे. कोण थोडेफार दिले की तिकडे नमस्कार, थोडेफार दिले की आला सलाम आलेकुम, कोण थोडेफार दिले की राम राम, कोण थोडेफार दिले की जय भीम. कसं मंगल होईल. होईल काय मंगल. यात काही शंका वाटते तुम्हाला. मग आपण अधोगती आपण कोणाची करत आहोत. आपली तर अधोगती होतच आहे, पण आपण अधोगती करत आहोत आपल्या संतांची, आपल्या कुटुंबाची हानी. आपण जसे करू तसंच बाकी लक्षात ठेवा. आपण जे पेरलं तेच घरात उगवणार, शेतात उगवणार लक्षात ठेवा. आपण जे घरात केलं तेच घरात संस्कार निर्माण होणार आहे. यात काही शंका वाटते. म्हणून काय केलं की आपण इथं आल्यानंतर स्पष्ट आणि स्पष्टपणे मी सांगतो, इथं नेहमी सांगतो, इथं हसलंही पाहिजे. बरं, इथं हसलं सुद्धा पाहिजे, इथं रडलं सुद्धा पाहिजे. रडलं म्हणजे हसलं म्हणजे आता आपल्याला आनंद झाला. रडलं म्हणजे गम समजलं ना. आपल्याला गम येते ना. गम येते त्याबाबतीत रडते ना माणूस. ते आनंदात रडते का. कोण रडते आनंदात. ते माहिती पडते त्या आनंदाचे हस. तर गम पाहिजे, इथं हसले पाहिजे, इथं रडले पाहिजे आणि इथं राग सुद्धा आला पाहिजे. इथं राग सुद्धा. जर रागच येत नाही तर बुद्धांनी बाबासाहेबांनी सांगितलं ज्याला राग येत नाही तो माणूस. पण इथं राग कसा आला पाहिजे. या वाचनाचा राग आला पाहिजे. कशाचा राग आला पाहिजे. वाचनाचा. आणि मी आता विहारात जाणार नाही अशा अमुक ठिकाणी आहे. ते तसा आहे, तो तसा आहे. अरे तो तसा असो, तो तसा असो, तुझे कर्म तसे आहे. हे येतात येईल नाही का तो तसा, तो तसा. तू स्वतः पा. तू स्वतः तसा आहेस म्हणून तुला येऊ देत नाही. तू स्वतः तशी आहेस बेटा म्हणून तुला येऊ देत म्हणजे तुला कर्म येऊ देत नाही. इथं सर्वांना बोललाय ना. दरबार बंद आहे गे. सर्वांना बोललाय ना. येतात काही दिवस येतात आणि काही दिवस बंद होतात. त्याचा काय फायदा. म्हणजे टाइमपास साठी आलो रे आलो आणि टाइमपास साठी गेलो. मग कर्मावर दोष. कर्म गिर्म काय नाही. बौद्ध धर्मामध्ये कर्माला थारा नाही. कर्म आपल्या हाती आहे. देव नाही तर कर्म कुठं लिहा. देव सुद्धा नाही. भगवान बुद्ध आपल्यामध्ये देव सुद्धा नाही. आपल्या कर्मावर आहे. जसे कर्म करा असं फळ आहे. चांगले कर्म करा चांगलं फळ आहे. वाईट कर्म करा वाईट फळ आहे. यात काय शंका आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा विषय आहे. म्हणून काही भंतेजी लोक काय करतात म्हणजे मोक्ष पती मोक्षाचा अर्थ असा आहे की सर्व काही सांगून चालणार नाही. आता एवढं का सांगितलं माहिती आहे काय की हेच लपून ठेवावं लागते. कारण की तुम्हाला कितीही सांगितलं तरी फायदा होणार. उद्या येतं नाही आता एवढ्या उद्या पण पाहुणे उद्या घरीच थांबतात. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की हे महत्वाचे दिवसात तीन महिने दिले ना बुद्धांनी वर्षवासाचे. हे खरोखर जीवन जगण्यासाठी दिलेले आहे. महत्वाचे दिवस आहे. महत्वाचे दिवस या 3 महिन्यात. तर ज्या ठिकाणी ग्रंथ आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही जात असाल त्या ठिकाणी जरूर जा. याच्या अलावा सुद्धा दुपारचा कुठे प्रोग्राम आहे तिथेही जा. म्हणजे खूप महत्वाचे दिवस दिलेले आहेत. आणि जे म्हणतात ना या टाइमात जे डोक्यात बसते ते उन्हाळ्यात डोक्यात बसत. थंडीचा महिना आहे ना. आपलं मन शांत राहते. म्हणून अशा प्रकारे आपण विहाराकडे वळलं पाहिजे. घरी पाहुणे येतील तुमच्या घरी. नेहमी तुम्हाला सांगतो की तुम्हाला मार सतावतात ते तुम्हाला येऊ देत नाही. पण त्या माराला सांगायला पाहिजे. बुद्धांनी कसं सांगितलं. हे मारांनो डोंगर घसरून पडी, नदी आटीन, समुद्र आटीन, सूर्य खाली येऊन पडी, पण मी बुद्ध गयाला
पिंपळ वृक्षाखाली बसलेलो आहो, बोधी वृक्षाखाली बसलेलो आहो, मी माझा अधिष्ठान मोडणार नाही. म्हणून ते बुद्ध झाले. नाहीतर हवा आली, पाऊस आला, निघालं तर घातले असते काय? काहीतरी करण्यासाठी काहीतरी कष्ट करावं लागतं. आता तुम्ही जेवण घरी बनवलं किंवा बनवा लागेल, तर घरी जाऊन जेवण का रेडी आहे का? तुम्ही विहारात तिथं घरी कोण नशील तर काय जेवण रेडी आहे का तिथं? बुद्धाजवळ आम्ही विहारातून आलो, जेवण तयार करा. म्हणजे जेवण तयार होऊ दे, हे बुद्ध पाणी भरून घेऊ दे, हो बुद्ध आम्ही याच्या अगोदर झाडी मारून ठेवून दे, आम्ही बुद्धार जाऊन आलो, आम्ही लय कर्म चांगले केले, आमच्या घरात झाडू मारून ठेवू दे. नाही, ते तुम्हाला तुमचं सर्व तुम्हालाच करावं. जेवण तयारी तुम्हाला करावं लागेल. आणि जेवण तयार केल्यावर जेवण तयार केलं की हे बुद्ध मला एकदम खाऊ दे, नाही, एक एक घासानच खावं लागेल तुम्हाला. एक चपातीतले काही तुकडे करावं लागतील, माहित आहे ना? तर मंगल होईल. म्हणून बुद्धाचा धम्म हा अजिबात देखावा समजू नका. बुद्धाच्या धम्मामध्ये हर गोष्टीचा फायदा आहे. हर गोष्टीचा फायदा आहे. आरोग्याचा फायदा आहे. जो धम्मामध्ये आहे त्याचं आरोग्य बघा, आरोग्य चांगलं आहे, टवटवीत आहे. का टवटवीत आहे? की तो नशा घेत नाही. उपासक बघा आमचे काही माहित आहे ना, गोप फूड हे समजते की गुलाबात फूड कसे असतात? टवटवीत. कारण की व्यसन नाहीत ना. तुमचे रोज उपाशी करतात, तुमचे चेहरे बघा, व्यसन नाही. आणि व्यसनारे चेहरे काय येतील? इथं महिलांना व्यसन आहे ना, आपण डमो तर ते व्यसन आलं कशाला येतील? म्हणजे हा बुद्धाचा धम्म आरोग्यासाठी चांगला आहे. बुद्धाचा धम्म दुःखातून मुक्त होण्यासाठी चांगला आहे. कारण की इथं दुःखच होत नाही ना. इथं जो व्यक्ती त्याला कॅन्सरच होत नाही, त्याची लिव्हरच खराब होत नाही. सांगा ना कॅन्सर का होते? माहित आहे ना? 10 रुपयाची आणली पुडी बेटा, माहित आहे ना? आणायला माहित आहे ना? फाटलं कशामुळे होते कॅन्सर? त्याच्यावर लिहिलं आहे ना की याच्यापासून असं असं होणार आहे. तरी हे ऐकते का? ऐकते का? ऐकते का? ऐकते का? नाही ऐकत ना. तर ठीक आहे. त्याच्यानंतर लिव्हर खराब आहे. ते लिव्हर खराब इथं होतील का? इथं होतील का लिव्हर खराब? कारण काय इथं येणारा दारूच पेरत नाही ना. इथे येणारा दारूच पेरणार नाही, ते लिव्हर खराब होणार नाही. दुसरी गोष्ट, इथे येणारा निंदा करणार नाही, इथे येणारा चोरी करणार नाही, इथे येणारा व्यभिचार करणार नाही. त्यामुळे आटवटवीत शहरी या ठिकाणी नील आहेत. नील काय? नील आहे. काही सर्व गोष्टी सर्वांना नाही सांगत थोडीफार, पण तरी धम्मामध्ये आहो ना आपण. काहीतरी भीतीच आहे की नाही? काहीतरी भीती आहे की नाही? आपण मोकळे आहो का धम्मावाले? काहीतरी भीती आहे ना. म्हणजे भीती असली पाहिजे माणसाला. घरात वरिष्ठांची भीती असली पाहिजे तर ते घर कशाला म्हणतात? घरात वरिष्ठांची भीती असली पाहिजे. वरिष्ठ म्हणजे कोण? आई बाप आजोबा, त्यांची भीती असली पाहिजे. जर त्या घरात वरिष्ठांना घाबरत नाही, समजून जा पतंग उडल्यासारखी. म्हणून मन पण आहे आपल्या. म्हातारा माणूस कसा आहे असो, पण तो दारी उभा पाहिजे, दारात बसलेला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तो कसा आहे असो, दारात बसले पाहिजे, एवढं त्याचा धाक आहे. त्याला दुनिया माहित आहे. अशा प्रकारे हा धम्म आहे. हा धम्म काय सर्वसाधारण माणसाचाही धम्म नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली आपला बौद्ध धम्म ज्यावेळेस नागपूरमध्ये दिला आणि सांगितलं होतं, तुम्ही माझ्या बहुजन लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतो, ज्यांना यायचं आहे त्यांनी या, ज्यांना माझ्या या धम्मामध्ये यायचं आहे. मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही या धम्माला आजमावा. तुम्हाला जर धम्म पसंत पडला तर घ्या, नाही ते घेऊ नका. त्यावेळेस बाबासाहेबांना काही विरोधी लोक बोलले की बाबासाहेब तुम्ही हे का करता? हे मुके अंधे बहिरे, म्हणजे आपण त्यावेळेस परिस्थिती तशी होती ना. न शिक्षण म्हणजे बहिऱ्या, मुक्या बहिरे म्हणजे आपल्याला काही ऐकण्याची परिस्थिती नव्हती. म्हणजे कोणता ग्रंथ आपल्याला ऐकण्याची परिस्थिती नव्हती, हे नव्हती, मुभा नव्हती. जर आपण कोणता ग्रंथ ऐकला त्या लोकांचा तर आपल्या कानात काय टाकत होते? शिसे असते. आपले डोळे असून डोळे काढत होते. अशा प्रकारे तर बाबासाहेबांना लोक बोलले की बाबासाहेब तुम्ही एवढा मोठा महान धम्म या त्या मुक्या बहिरे देता. बाबासाहेब बोलले की हेच आजचे उद्या बोलके होतील, आजचे उद्या ऐकणारे होतील. ऐक, समजले की नाही? हा धम्म आपल्याला दिला आहे. आणि खऱ्या अर्थानं हा धम्म सर्वसाधारण माणसाचा नाहीच. मी तर असं बघतो, भिक्खू असून सांगतो, मला बघतो असं माहिती पडते की हा बौद्ध धम्म कोणाचा आहे. हा मला असं वाटते मोठा श्रीमंत आहे, तो शिलाचे आचरण करते, त्याचा जो 1500 नोकर साकारात कंपनी आलो तो बौद्ध धम्माला आहे.
आणि मी तिथपर्यंत पोहोचलोय काही काही ठिकाणी तर त्यांच्या घरात मूर्त्या दिसल्या बुद्धाच्या मूर्त्या. बघा पिक्चर मध्ये बऱ्याच ठिकाणी मिळत्या बघा, मिळत्या दिसल्या, मूर्त्या आहेत बुद्धाच्या. तर ते बौद्ध धर्माला खूप मानतात. फक्त तुमच्या आमच्यामुळे ते बाहेर डोक्यावर घेऊन नाही फिरत आणि आपण डोक्यावर घेऊन. आपले कपडे काय, तर आपले झेंडे काय, तर आपले डीजे काय. डीजे माहिती आहे ना? डीजे डीजे माहिती आहे ना? डीजे बाहेर ना, पण बाहेर डीजे. आपले डीजे काय, तर आपले त्याचा रुबाब काय. ते इथं लावायचं नसते, ते कपडे धुवायचं असते बरं. ते कपडे धुवायचं आहे माहिती आहे ना, ते कपडे धुवायचं आहे नीट आहे. आपलं इथं हे काय आणि तिथं ते काय आणि काय काय इथपर्यंत उपाशिकाचं इथपर्यंत समजलं ना काय काय. पण आपला धम्म आणि काय काय म्हणून नाही करणार. म्हणून आम्ही जे करत आहोत ते फुकट शाप काम करत आहोत. आपल्या जीवनातले जे टाइम आहे ना, हे टाइम आपण वेस्ट करत आहोत. आणि टाइम आपल्याला बरं लक्षात ठेवा, प्रत्येकाचे श्वास 1 2 3 चालू आहे श्वास. शेवटचा श्वास कोणता आहे कोणालाच माहिती. उदाहरण, घड्याळ दिसते ना, घड्याळ चालू आहे, घड्याळ आधी चालू आहे, पण ते कधी शेल खराब होईल कधी बंद पडेल कोणालाच माहिती. शेल मी टाकला, शेल मी त्या घड्याळमध्ये टाकला हे मला माहित आहे, कधी टाकला हे मला माहित नाही. घड्याळ सध्या चालू आहे, किती रात्री 12 वाजता बंद होईल की 3 वाजता बंद होईल की उद्या की परवा की जानेवारी फेब्रुवारी काय सांगता येत नाही कधी मध्ये. पण ते बंद होणेच हे बंद झाल्याचे राहते का. म्हणून आपल्या जीवनातला अनमोल वेळ अशा फुकट शाब्दिकांनी जराही नाही. एकदम विचार करा, एकदम राग आला पाहिजे. याच्या मागे जाऊन मी काय, याच्या मागे जाऊन माझं काय भलं आहे, याच्यासोबत बोलून माझं काय भलं आहे. याच्याशी बोल ज्याच्याकडून मला फायदा होईल. याच्याशी बोल, या धनाच्या मागं काय लागता, या धनाच्या मागं नका लागू. या धनाच्या कधी मागं लागू नका. धन असं आलं पाहिजे ते टिकावं. हे धन घातक आहे लक्षात ठेवा. हे धन कधी घातक आहे लक्षात ठेवा. या धनाच्या मागं नका लागू. ज्यासा धनाच्या मागं लागा त्याला म्हणतात ते धन. कोणतं धन? या धम्माचं धन. हे खूप काम आहे, खूपच काम आहे. याचं नाही त्याचं नाही कोणाचं आहे मला फक्त. पण तुमचं त्या फळासारखं काम होईल. जे वडाचं झाड आहे ना मोठं, काय कशात मावत नाही ते कवट्या. ते किती दिवस तोडा असं तुटून नाही राहील. ते तुटलं पाहिजे मुलाचं. पण ते कसं तुटेल आता, या 1-3 महिन्यात तुटेल काय, 3 महिन्यात तुटेल काय. ते झाड एवढं मोठं समजलं ना वडाचं झाड. ते असं होऊन राहिलं. आम्ही म्हणजे जे आहे कुराळा मारणारे पाहतात ते कुराळा वापस येऊन राहिले. कुराळा मारणारे पाहिजे कुराळा वापस येऊन राहिले. शिल्पीच पडत, शिल्पी जो पडत नाही, शिल्पी माहिती आहे ना, शिल्पी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत झाड तुटणार. ते झाड तोडण्याचा प्रयत्न करा. जर सुख पाहिजे ते झाड तोडण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही कोण्या सुखात धावून राहिले, अधोगतीच्या सुखात. माझ्या मुलासाठी हे, माझ्या मुलासाठी हे, माझ्या नातवासाठी हे, माझ्यासाठी हे आणि माझ्यासाठी हे. सर्वच मग सर्व झाल्यानंतर चाबी हाती गेल्यानंतर मग कोणाचं चालू. आणि हा असा हा धम्म, हा धम्म असा आहे की जरी चाबी गेली झाली पण वाहवाच आहे. धम्म जो धम्मामध्ये आहे त्याची वाहवाच आहे. जो धम्मामध्ये आहे त्याची वाहवाच आहे. कुठेही जा, कुठेही जा, महाराष्ट्रात जा, कुठेही जा, फिरा भारतभर. ज्याचा जो धम्म आहे ना, धम्म तेच नीतिमत्ता धम्म, त्याचं कुठं सर्व मंगलच मंगल. कुठे तुम्हाला ताव्याची गरज नाही, सराटीची गरज नाही, काय तुम्ही कुठेही जा. माणसाचा स्वभाव पाहून त्यातच धम्म समजते की यांच्यामध्ये किती धम्म. माणसाचा चेहरा माहित नाही पडत, माणसाचा धम्म माहित पडते. माणूस चेहऱ्याने ओळखू येत नाही, लक्षात ठेवा. चेहरे अनेक प्रकारचे आहे, पण एक शब्द कोणी एका बाई एका उपासकाने एका उपासकाला म्हटलं ना जे विरुद्ध आहे तेवढ्यातच माहित पडले की धम्म किती आहे, किती धम्म किती आहे. म्हणून या धम्माला दोष देऊन चालणार नाही. महान धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. महान धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. 22 गोळ्या आपल्याला दिलेल्या आहेत. आपण एकही गोळी घेत नाही. आपण एकही त्यातली गोळी घेत नाही. घेतो का एकतरी गोळी? सर्दी होते, खोकला होते, अधिक कंबर दुखते, अधिक कंबर जावळेकडे जाते, अधिक कंबर जावळे जाते. अरे जावळेकडे जाते जायचंच काम नाही ना. हे ना फक्त 22 गोळ्या 22 दिवसाच्या. होईल काय तुम नुकसान? होईल काय नुकसान? नुकसान होईल का? बरोबर आहे की नाही? तर म्हणून हा धम्म खूप चांगल्या प्रकारे आहे. हा धम्म कसा आहे समजते ना? धम्म कसा आहे? चांगल्या प्रकारे आहे. या धम्माला फक्त म्हणून का तुम्हाला परिपूर्ण धम्म सांगता येत नाही की याचं नाव आहे प्रतित्य मोक्षाचा उपदेश. भिक्षूंनी आपल्या अंतर्गतच
समीट ठेवला पाहिजे. म्हणजे सत्य सांगितलं की तुमचं काम. ते बंदी तसे आहे, ते व्यक्तीच तसे आहे, हे म्हणून काय की इथपर्यंत आपण जागृत राहायला पाहिजे. खूप धम्म चांगला आहे आणि धम्माचा आनंद घेतला पाहिजे, सुख प्राप्त केलं. दुसरी गोष्ट आहे, धम्माचा गौरव राखण्यासाठी भिक्खूंनी आपसात गुप्त रीतीने प्रतिमोक्ष उपदेश कराव्यास पाहिजे का? धम्माचा उपदेश, धम्माचा गौरव राखण्यासाठी, धम्म वाढवण्यासाठी, धम्माचा गौरव राखण्यासाठी भिक्षूंनी आपसातच गुप्ती रीतीने प्रतिमोक्षाचा उपदेश करायचा पाहिजे का? त्यावेळेस स्थवीर म्हणतात, महाराज हा धम्म अत्यंत गौरवनीय आहे. हा धम्म अत्यंत गौरवनीय आहे. म्हणजे जोडत नाही. काही काही ठिकाणी आपण बघतो मस्त मोठे बंगले बांधलेले आहे, पण तिथं बाबासाहेबांचा फोटो नाही, बुद्धाचा फोटो. का फोटो नाही? समजले का तुम्ही? का फोटो नाही? की तो स्वतः जो बंगला बांधला, तो डॉक्टर आहे, वकील जे काय बंगला बांधला, तर त्याला लाज वाटते आपला धम्म सांगायचं, आपला समाज सांगायची लाज वाटते. माहित आहे तुम्हाला आपला समाज काय? बौद्ध. आपण कोण आहोत? बौद्ध. महान धम्म आहे आपला. आपण बौद्ध. आपण पहिले महार होते. बाबासाहेबांनी आपल्याला महारातून बौद्ध बनवलंय. आपल्याला तोड नाही, जोड नाही. बौद्धाचा अर्थ समजले तुम्ही काय? बौद्ध म्हणजे बुद्धिवान, बुद्धिवानाचा बुद्धिवान. गुरु आपला बुद्धिवान आहे, तर आपण कसे असलं पाहिजे? आपण कसे असलं पाहिजे? बुद्धिवान असलं पाहिजे. आपण त्या बुद्धीचा उपयोग करतो का? नाही. आपण जसं रस्ता, जसं काय म्हणतात, जसा टायमिंग, असा आपण रंग बदलतो. आपलं निश्चय केला पाहिजे की मी बौद्धामध्ये बौद्ध आहो, मी माझा रस्ता सोडणार नाही. कसं आपलं मंगल नाही म्हणा? कोण म्हणते आपलं नुकसान? सांगा बरं. होईल का आपलं नुकसान? अशा प्रकारे धर्माचा विधान म्हणून इतरांना कितीही समजावून सांगत असला तरी या धर्माचा मागचा व पुढचा संदर्भ त्यास अवगत नसल्यामुळे तो धम्म ज्ञानाचे आकलन करू शकत नाही. भंते म्हणतात, महाराज कितीही लोकांना समजावून सांगितलं, त्यांना मागचा आणि पुढचा अर्थ समजला नाही, तो धम्म करू शकत नाही. तुम्ही कितीही सांगा. आज 2568 साल झाले. आपल्याला अजून सांगा ना, आपल्या मुलीला तरी आम्ही आता लग्न लावतो, कालच एक लग्न वगैरे लावलं, त्यांना नमामी येत नाही. लक्षात ठेवा, त्यांना नमामी येत नाही, पंचांबर नाही माहित नाही, तर ते सुखी कसे राहतील? मला सांगा, ते सुखी कसे राहतील? तुम्ही सांगा. पंचांबर नाही माहित नाही. लक्षात ठेवा, आपल्या 24, 25, 45 मुलं आहेत, पंचांबर नाही माहित नाही. याचं कारण काय? याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आहे त्यांच्या घरातले वरिष्ठ माणसं. तू तरुण झाली, घरातच बस, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. मुलाला नाही म्हणत, मुला पतंग झाडून फोडून देतात. अशी परिस्थिती सध्या चालू आहे. ते ठीक आहे, तो भाग नाही मला म्हणायचं, मतलब चांगलं आहे ते. पण की ज्या ठिकाणी त्या मुलीचं भविष्य घडवण्यात येते, तिथं तर जायला पाहिजे. तू येतं ना बाबा अन्न नातूला, तू येतं ना अन्न मुलीला, तू येतं ना अन्न सुनीला. मला असं म्हणायचं म्हणतात. मी स्पष्टपणे दाखवून राहिलो म्हणून की काय, की तुम्ही जर सर्व घरादारातली इथं आले तर तुमचा लाभ आहे. आणि तुम्ही जे एकटेच आले इथं, तुमचं कोण ऐकून सांगा बरं? खरं ऐकीन का कोणी? यात काही शंका आहे काय? नाही ऐकणार. कारण त्यांना काही माहीतच नाही ना. त्यांना माहीत पडलं पाहिजे. खीर हे आपण पेतो, समोर त्याला खीर दिली, त्याला माहीत पडली नाही खीर काय, खिरीची चव. फक्त त्याला माहित आहे खीर आहे, पण त्याची चव माहीत पडायला पाहिजे ना. म्हणून आपण हा धम्म, या धम्माचे आकलन करू शकत नाही. जो धम्माला धरून चालत नाही त्याला धम्म समजला पाहिजे, तोच आघाडी गाठी. ज्याला धम्म समजला नाही तो आघाडी गाठू शकत. तो किती इथे दिवसभर बसो, रातभर बसो, येत जाओ जात जाओ, दिवसभर या जा नमामी करा, फोडून घ्या, निघून जा. समजलं ना? इथं काही भेटणार नाही. नमामी करा, 4 काय 5 अगरबत्त्या आणा, किती अगरबत्त्या आणता, रोज 6 अगरबत्त्या लावा, 6 जबर लावतो कोसा, पण तुमच्या डोक्यात फरक पडणार नाही. इथं प्रकाश पडेल, पण आपल्या डोक्यात फरक पडला पाहिजे ना. इथं प्रकाश पडून काय फायदा आहे का? बघ, माझ्या डोक्यावर एवढं मोठा आहे, बाजूने तेवढा मोठा आहे, या मेणबत्त्याने काय आहे का प्रकाश पडून राहिला का? एक लावली का, 2 लावली का? आपण बघतो ना कधी कधी 8, 8, 9 आहे, आणि नसली तर मग एकही. बरोबर आहे की? प्रकाश इथं नाही पडला पाहिजे. प्रकाश कुठे पडला पाहिजे? ते मेणबत्ती आपण घेऊन येतो ना, पहिले आपण इथं लावून बघा, बरोबर ना? इथं प्रकाश पडला. नाही, एक उदाहरण आपण सांगा ना, की आज मी मेणबत्ती घेऊन जातो,
तर त्या मेणबत्तीचा प्रकाश पहिले माझ्या डोक्यात बसला पाहिजे. समजली ना भाषा? समजली की नाही भाषा? तर मंगळूर म्हणून हा धम्म अर्ध्यातही कामाचा नाही. हा धम्म सुरुवातपासूनच शेवटपर्यंत त्याचा अनुभव घेतला पाहिजे, जागृत राहायला पाहिजे, धम्माला धरून चाललं पाहिजे. या धम्मात मला सांगा ना काय काय सांगितलं बुद्धाने, काय वाईट सांगितलं? बुद्धाने सांगितलेलं आहे माणसाने माणसाची माणसासारखं वागा. बुद्धाने सांगितलं आहे की जर तुम्हाला सुख पाहिजे तर पानाची पाता वेरेंनी शिक्काबद्दल समाधी यावी, प्राणी मात्र दया करा, त्यांचं लालन पालन करा, त्यांना मारू नका, त्यांची हत्या करू नका. हा काय काय गुन्हा काय झालं? काय त्याला फरक पडणार? तुम्ही का रोज भाले घेऊन लोकांना मारत चालले? म्हणजे हे आपण शिलाचं पालन करतो समजा, थोडक्यात करतो थोडंफार. दुसरा नंबर आहे अधीन दाना वेरेंनी शिक्काबद्दल समाधी यावी, कोणी कोणाच्या चोऱ्या करू नका. हा आपण चोऱ्या करतच नाही, मला खूप गॅरंटी आहे. मला पुरी माझ्या स्वतःहून गॅरंटी आहे की ज्यावेळेस नव्हतं मिळतं पोटाला त्यावरती शेतात जायचे, कणसं आणायचे, काय आणायचे, कोणाचे कापूस तोडायचे, कोणी काय शेंगा तोडायच्या, मुंगाच्या शेंगा आणायच्या या टाइमले चोरून. कारण काय मिळत नव्हतं पोटाला, तो काळ तसा होता. पण बाबासाहेबामुळे आज त्यावेळेस नव्हतं मिळतं पोटाला, आता वानही नाही नोटाला, आता खायला भेटते तर खाणं होतं. गेल्या की नाही आपल्या चोऱ्या? म्हणजे बघा ना बाबासाहेबामुळे काय फरक पडला. गेले ना आपल्या चोऱ्या? कोणीही गावात जा, नाही तर पहिला चोरा नंबरमध्ये श्याम्या महा गणपत्या महा पहिले होते. बरोबर आहे की नाही? त्यांचाच नंबर असे टाकू होते की त्यांच्या 10-20 किलोमीटरहून चोऱ्या करून आणत होते लोक, काही लांब चोऱ्या करणार. पण ज्या वेळेस बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि आपल्याला आपले मुलं बाळ आपण बाबासाहेबाच्या शब्दामुळे आपण मुलं बाळ आपण शाळेत टाकले, सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या आणि त्यांच्या सवलती आपल्याला भेटला, काही गोष्टी अलग अलग. तेव्हापासून आमचं दारात गाडी ही उंच माडी दिली भावनाने सखे साथ झालं ना सोनं आपलं माहिती. सोनं यातही आपला नंबर पहिला. 2 शिला आपले पक्के झाले त्या विचार. 2 शिला आपल्या समाजामध्ये मला तर वाटते 95% पक्केच आहे. अजून तिसरं शील दिलं बुद्धाने सांगितलं भलं करण्याचं, भलं आपलं कसं व्हावं. तिसरं शील दिलेलं आहे कामेश विचाराला वेरुंडी शिक्काबद्दल समाधी, म्हणजे बेविचार, बेकार, ओळखलं ना? अत्याचार, बलात्कार आपल्यामध्ये नाही. याची एक थोडक्यात एक कहाणी दाखवतो. एक मुलगी रस्त्यात उभी होती. एक मुलगी रात्रीचे 6 वाजता 7 वाजता अंधारात उभी होती. तरुण बेटी आहे, 22 वर्षाची मुलगी आहे, 20 वर्षाची 22 वर्षाची मुलगी. आणि तिथून एक रिक्षावाला, त्या रिक्षावर बाबासाहेबाचा फोटो होता. रिक्षा माहिती आहे? रिक्षा माहिती आहे? रिक्षा तर त्या रिक्षावर पहिल्याच काचावर बाबासाहेबाचा फोटो होता. पुढच्या काचावर बाबासाहेबाचा फोटो होता मोठा. माहित पडलं ना? तर त्या बेटीने हात दिला. संध्याकाळचे 7-8 वाजले. अशा ज्या ठिकाणी कोणी येत नाही त्या ठिकाणी फक्त ना असा रस्ता आहे कधी कधी, त्या ठिकाणी त्या बेटीने हात दिला. कशावर हात दिला? त्या रिक्षाला हात नाही दिला, रिक्षाला पाहून हात नाही दिला, त्याच्या बाबासाहेबाचा फोटो दिला काचावर. त्या बेटीने हात दिला. तो रिक्षावाला आपला माणूस आहे. म्हणजे काय बाई तुम्हाला हात दिला असेल तर मी तुला देऊ पण शकत नाही, पण अमुक अमुक काय जे काय ते तुम्हाला हात कसा दिला? आणि भाऊ तुला हात नाही दिला मी, तुझ्या गाडीवर बाबासाहेबांचा फोटो आहे, तूच मला सुरक्षित माझ्याकडे मिळू शकतो. 2 गाड्या गेल्या पण हात नाही दिला. तुझ्या गाडीवर बाबासाहेबांचा फोटो आहे, गाडी समजलं ना? तुझ्या गाडीवर बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून मी तुम्हाला हात दिला. म्हणजे तुम्हाला हात नाही दिला, बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून तुमच्या गाडीवर हात दिला, नाही तर हात नसता दिला. आणि त्याही व्यक्तीनं, बौद्ध समाजाच्या व्यक्तीनं, त्याही व्यक्तीनं बहीण म्हणून त्याच्या घरी आई हे तुमची मुलगी तिथं उभी होती आणून सोडली. साधू साधू साधू. म्हणजे धरून धरा आपण 5 मधून किती आले आपले आता? फक्त 3 राहिले का? 3 तर झाले ना, आता राहिले 2. आता 2 राहिले. आता 2 मध्ये थोडी गडबड आहे. 2 आता राहिले. आता 2 महत्वाचे आहे. उद्याचं प्रवचन लिहून ठेवतो ना तुम्हाला, जातक गोष्ट उद्या गिरा, उद्या जातक कथा येणार आहे. उद्या जातक कथा आपण बोलूया. तर ठीक आहे. तर ठीक आहे. आता राहिले 2 राहिले ना? 2 राहिले. बाबासाहेबांनी सांगितलेलं, 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलेलं आहे, जर तुम्हाला सुखी राहायचं आहे तर तुम्हाला गोळ्या घ्यावाच लागतील. आजार झाला तर गोळ्या घेता की नाही? म्हणजे सगळ्या सुखाच्या गोळ्या. या कोणतं सुख माहिती आहे काय? या गोळ्या घेतल्या की तुमच्या घरावरला पत्रा गेला हवेनं उडून. म्हणजे मग समजलं कसं? समजलं ना? या जर गोळ्या घेतल्या लक्षात ठेवा तर तुमच्या घरावरला पत्रा हवेनं उडून गेला समजून झाला. तिथं काय ना?
ह्या जर गोळ्या घेतल्या तर तुमच्या घरातली रोगराई निघून गेली सुद्धा जरा आजारच नाही. जाणे तर सब एक सर्वांना आहे, जाणे सर्वांनाच आहे, पण कसं जायचं आहे? नो वेदना, काही तकलीफ नाही फक्त. नाही तर न्या रे आणा रे, इथून काढा रे, MIDC जाऊ दे रे, तिथून काढा रे, KM ला काढा रे, तिथून काढा रे, CM ला जाऊ द्या रे. हे कळणं या धम्मामध्ये नाही. या धम्मामध्ये असं काही नाही बरं, असं भलतच काही नाही. शिवाजी तिथून काढा तिकडे घाला, तिकडे घालून जे ज्याला घाला, KM घाला, या धम्मामध्ये नाही. अहो ते धम्मामध्ये नाहीच ते ना. तो शब्दच नाही तर ते येईन कुठून? हा शब्दच नाही. अहो ते बाबासाहेबांनी सांगितलं ना, हा शब्द नावाची चीज नाही, रोग नावाची चीजच नाही. एक लक्षात ठेवा. अजमावा तुम्ही, मी बोलतो ते अजमावा तुम्ही. का रोग काय होईल सांगा बरं? रोग कशामुळे होते? रोग आपल्या डोकं आऊट झाल्यामुळे होते, रोग आपण काय खाल्ल्या पिल्ल्यामुळे होते. आपण सर्व गोष्टीचं बंधन करून टाकतो, रोगच नाही ना. त्याच्यानंतर तो दुसरं चौथं सील आहे, मुसावादा वेरंडी सिक्काबद्दल समाधी. तो आपल्यामध्ये अजून एक 85% आहे. मुसावादा वेरंडी 80% तर नक्कीच आहे. साहेब इथं नाक्यावर आहे, आपण फोन करा, साहेब कुठे आहे? डायरेक्ट म्हणतात वाशीला. म्हणजे काय की ते कोण असो की मस्त. भगवान गौतम बुद्धांनी ज्या वेळेस राहुल त्यांचे चिरंजीव गुरु असते राहुलला चिवड दिलं होतं आणि त्याला सांगितलं, राहुल मस्करी सुद्धा तू कोणाची खोट काढू, मस्करी सुद्धा तू असं बोलू नको. म्हणजे शिक गेलं की नाही. त्याच्यात आम्ही खूप मागतो, त्याच्यात आम्ही एक नंबर करा. इकडे तिकडे त्या खोटं बोललं की लय झालं, त्यात लय गणित आहे. चुकल्याचा आडी अमुक अमुक त्यात किती आहे? मुसावादा वेरंडी सिक्काबद्दल समाधी. त्यात 4 गोष्टी होतात. कोणत्या? मी कधी खोटं बोलणार नाही, मी कोणाला खोटं बोलणार लावणार पण नाही, मी कोणाची निंदा नास्ती करणार नाही, मी कोणाला निंदा नास्ती करणारही लावणार नाही. मी कोणाची चुकलीची आडी करणार नाही, आणि मी कोणालाही खोटं आश्वासन देणार नाही, कोणालाही खोटं आश्वासन देणार नाही. हे 4 गोष्टी आहेत. त्यात आपण थोडे मागा. म्हणजे त्या आपण बघा, पृथ्वी तलावर पंचशील अशी एक चीज आहे, जो पंचशीलाला माने तो सगळ्याच गोष्टीला सुखी आहे. मी सांगतो त्याला, घरात दारात बाहेर मित्रात नातेवाईकात सर्व 5च शील फक्त महत्वाचे दिलेले आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या धर्माची हे पंचशीला एक पायरी आहे. या पहिल्या पायरीवर तुम्हाला पुढे जावं लागेल. 100 पायऱ्या लागते. आपल्या किती पायऱ्या चढल्या जीवनाच्या? 100 पायऱ्या. बरोबर नाही? कोणाची 80 चढते, कोणाची 85 चढते, आणि हे लोक 40 मध्ये चढतात, 45 मध्ये पडतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे 100 पायऱ्या दाखवल्या जीवनाच्या. पहिली पायरी सुरुवात कुठून होते? पानाची पाता वेरणपासून. तर 5 शील जर तुम्ही चढले की मग फटाफट काही टाइम लागत 100 पायऱ्या. तर 5 पायऱ्या तिथंच थांबतात. इथं काय पडेल दिसलं काय? घाल खिसा. इथं काय हे दिसलं का? वाशिंडला काय दे, तू हे मी घेतो. कसं जाईल पुढे? इथे काय युट्यूब दिसलं काय? म्हणून लागला त्याच्यात मागं. काम वासना काम भोगणं, काम वासना काम भोगणं, आहे ना? समजून जाईल भाषा. म्हणजे शनी सुखा करे, त्या सुखामुळे एवढं दुःख आहे, कोणी समजून नाही. त्या 5 शिलाच्या विरुद्ध एवढं दुःख आहे, हे कोणी समजून नाही आहे. खूप ते दुःख आहे. म्हणून या 5 शिलाचं आपण काय केलं? सांगा बरं, आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनात सोनं होईल की नाही? म्हणून आपल्या जीवनाचं सोनं होईल की नाही? होईल की नाही? आता भाग 5वं शील. 4 शील झाले. आता 5वं शील आहे सुरा मेरे, म्हणजे पमाल खाना वेरे म्हणजे सिक्काबद्दल समाधी. आता सुरा म्हटलं की सुरामध्ये फक्त दारूच येते. सुरामध्ये लय भाग आहे. सिगरेट, बिडी, अमुक डमुक, तंबाखू, पांबाखू, दारू, नशा, गांजा, बिअर बार, काय ते कच्ची दारू, पक्की दारू, हे. आता त्यामध्ये काय झालं आपलं की त्यात आपण आघाडीवर जातो. त्यामध्ये आघाडीवर जातो. बघा, आपल्या पूर्वजांना बिडी बरोबर भेटत होती. तंबाखू शेतात तंबाखू, शेतात गेले 2 जण आणि याची तंबाखूची पुडी सरली. आता इथून त्या शेतात म्हणजे 10 एकर शेत, म्हणजे इथून ते डिग्यापर्यंत लांब शेत. तो त्याचं शेत नांगरून काम करून राहिला, हा याचं काम करून राहिला, डवऱ्याचं तो त्याचं डवऱ्याचं काम करून राहिला. या इकडे डवरे म्हणजे समजलं ना, डवरे. या डवऱ्याला जोड तंबाखू दोघायचा सरला. ते 2 डवरेवाला तिकडे होते. यांनी हलो केलं, कल्ला आवाज झाली फक्त एवढा, अहो आहेत का? हो हो. म्हणजे तंबाखू आहे का? म्हणजे या आहे. तंबाखू खायसाठी 1 घंटा इकडे गेले, अर्धा घंटा इकडे. हे तंबाखू.
व्यसन. कशासाठी? अर्धा घंटा गेलं. तुम्ही लक्षात ठेवा ना, त्या तंबाखूवाल्याला बिडीवाल्याला पूर्णाच्या पोळ्या द्या, हे द्या, ते द्या, आणि त्याची तंबाखूची डबी लपून ठेवा. खाऊ का? त्याला काही द्या, रविवार द्या, सोमवार द्या, आणि त्याची पुडी किंवा सिगरेट बिगरेट त्याची लपून ठेवा. किंवा तुमच्या घरी पाहुणा येऊ द्या आणि तो त्या गावी असल्या आणि त्याला जर नशी द्या, तो पूर्णाची पुडी खात नाही, भूकच नाही म्हणते. आज भूकच नाही म्हणते, कारण त्याला माहिती आहे पाहुणा गेलो याच्या घरीकडे तर लफडा होईल. भूकच नाही म्हणते, खात नाही. जरा जर खाते पेते, कळत झोपते, घरी जाते, मग पहिले घेते, मग खाते. आहे की नाही? सत्य आहे की नाही? आणि काही काही लोक वेशनी मुलीच्या घरी जाऊ की बहिणीच्या घरी जाऊ, त्या गावात जातात. त्या गावातल्या लोकांना माहित नसते कुठं काय दुकान आहे, यांना बरोबर माहित पडते. आणि त्या खरी गोष्ट आहे की नाही? त्यांना काही माहित नसते, गावातल्या लोकांना काही काही माहित नाही, असे अमुक डमुक. आता चांगल्या माणसाला काय आपल्याला त्याला घेऊन देतं, घरोघरी कोणाच्या आहे कोणाचं नाही, ज्याला माहित आहे त्याला बरोबर माहित आहे काहीच्या घरी आहे. अशा प्रकारे 5 शिलामधून आपण 3 शिल आपले 2 शिल आपले परिपूर्ण सुटून राहिल्याचं म्हणा. आणि ज्यांनी सोडले ते 25% हाती आहे. 30 की 25% हा धम्म फक्त आपल्यापर्यंत आला. आपल्या धम्मामध्ये किती टक्के भेटले? 30%. 100 आठवून फक्त 35 लोक आपल्या धम्माला धरून आहेत आणि ते सुखी आहेत. आता यामध्ये कोणाचं घर राहिलं असेल तो भाग नाही, आज ना उद्या. कोणाचं मुलं तर शिकून राहिले. आता घर बांधणं महत्वाचं आहे की मुलं शिकवणं महत्वाचं आहे? बरेच ठिकाणी आपण पण बघतो इथं काही काही मुलं, इथं काही काही लोकांची मुलं डॉक्टर होऊन राहिले, त्यांचं काही काही स्वतःचं घर आहे किंवा नाही घर आहे. हा, तर ते करणे गरजेचं नाही. घर करणे गरजेचं नाही. घर करणे तुम्हाला कोण सांगलं घर बांधून द्यायचं? तुम्ही घर बांधत आहात, लक्षात ठेवून द्या, तुम्ही एवढा मोठा दगड आपल्या पायावर टाकत आहात. बाबासाहेबांनी सांगितलं उपाशी राहा, मुलं शिकवा. आणि ते मुलं शिकवणे सोडतात आणि घर बांधायचं बांधतात. घर बांधलं, सर्व कलर झाला आणि हार टाकायला लागला. म्हणतो कोणाचं घर? माझं घर आहे. आणि तू बस बाई उपाट. समजलं की नाही? सासूबाई म्हणते बसा मस्त तुमच्या. सुनबाई म्हणते माझं घर. मग बेटा तुझं घर. तर ते मंगल सुखी संपत्ती. समजलं की नाही? तर याच्यासाठी आपल्या कुटुंबाला अशी वळण लावा की, असं वळण लावा की माझ्या 7 पिढीमध्ये माझं नाव निघालं पाहिजे. माझ्या 7 पिढीने माझा फोटो लावला पाहिजे. किती पिढीनं? मला असं म्हटलं नाही पाहिजे की बरा मेला बरी मेली. बरं बाई मेला समजतात ना, बरा मेला बरी मेली, असं नाही म्हटलं पाहिजे. समोरच्यानं फक्त 2 महिने जेवण नाही केलं पाहिजे घरातल्या लोकांनी. बाहेरच्या लोकांनी 3-4 दिवस चहा नाही घेतला. चहा माहिती आहे ना? चहा नाही घेतला. तर असं आपल्या हाती आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला काही लाख रुपयाची गरज नाही किंवा इथे डोनेशन द्यावं नाही लागत. ते डोनेशन द्यावं लागते काय? हे करण्यासाठी तुम्हाला मनाचा ताबा फक्त एवढं समजायचं आहे की माझ्यामुळे माझ्या कुटुंबाचा कुठल्याच प्रकारे नाश नाही झाला. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाचा कुठल्याच प्रकारे नाश नाही झाला पाहिजे. माझ्यावर कुठल्याच प्रकारची जबाबदारी नाही आली पाहिजे. कारण की कुटुंब प्रमुखाची, प्रत्येक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे. प्रत्येक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे की आपण आपल्या जीवनामध्ये आपले मुलं बाळ नातू, आपल्या मुलाकडे नाही बघायचं, लक्षात ठेवा. आपल्या नातवाकडे बघायचं आहे. माझ्या नातवाचं भलं कसं होईल आजपासूनच तयारी करा. आजपासून जर तुम्ही कोण्या गोष्टीची तयारी करता तर तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आता थोडा 2 मिनिटाचा भाग आपला याच 2 मिनिटं वाचन करतो, नंतर बंद करतो. ज्यांना मागचा व पुढचा संदर्भ माहीत असेल तरच या धर्माच्या ज्ञानाचा आकलन करू शकतील. हा धर्म इतका जीवनसारांनी भरलेला व गौरवशाली असून देखील मागचा व पुढचा संदर्भ न जाणणाऱ्या लोकांच्या हातात तो पडला तर निंदास्पद अपमानित होऊ शकतो. तसेच होता कामा नये. इतर याचे हसे उडवू नये. इतरांनी या धर्माचे हसे उडवू नये. इतरांना हा धर्म वाईट आहे आणि कमी दर्जाचा आहे असा प्रचार करण्याची संधी मिळू नये. याच एकमात्र उद्देशाने प्रतिमोक्षाचा उपदेश भिक्षूंनी आपसातच दुसऱ्यांना कळू न देता कराव्यास पाहिजे. साधू साधू